अमोलने आता त्याचा उल्लेख केला, पण जे आता नवीन सभासद झालेत, हे जी 5 गावं असतील, आपलं उंडवडी, कपस, सुप, जराडवाडी, ही जी सगळी आता नवीन गावं झाली, तिथं पहिल्यांदा ही सगळी गावं तिथं मतदान करायला जाणार आहेत. दुसऱ्या दोन्ही पॅनलनी तिथं उमेदवार दिलेले नाहीत, पण आपण पवारसाहेबांचा मार्गदर्शनाखाली तिथं आपण 2 उमेदवार दिलेत. पवारसाहेबांनी जानाई शिरसाई योजना आणली तेव्हा अख्ख्या मंत्रिमंडळाचा विरोध होता. पवारसाहेब तिथं जानाई शिरसाई योजना आणू शकले आणि त्याच्यामुळं त्या सगळ्या जिरायत भागात हे सगळे शेतकरी ऊस लावू शकले. त्याच्यामुळं ते खरं तर सभासद तिथं झाले. आणि ज्या वेळेला पवारसाहेबांनी तेव्हा तिथं सांगितलेलं की ह्या सगळ्या गावांना तुम्ही सभासद करून घ्या, तेव्हा आपले तालुका अध्यक्ष SN बापू त्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये होते आणि त्यांच्याकडे मीटिंगची प्रोसिडिंग पण आहे, जिथं लिहिलं आहे की पवारसाहेबांच्या सूचनेवरून हे सगळे तिथं सभासद झाले. त्याच्यामुळं बाकीचे पॅनल काहीही बोलतील, पण आज हे जे नवीन सभासद झालेत हे पवारसाहेबांच्याच सांगण्यावरून झालेत, हे तेवढंच खरं आहे. आता सहकार चळवळीत यशवंतराव चव्हाण साहेबांचं मोठं योगदान आहे. त्यांच्यासोबत आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त योगदान जर कुणाचं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांचंच योगदान आहे. त्यांनी आयुष्यभर या सहकारी साखर कारखान्यांसाठी ते काम करत आलेत. मग VSI ही एक संस्था आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्या संस्थेचं नाव आहे. पवारसाहेब त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ते सोमेश्वर असेल, छत्रपती असेल, माळेगाव असेल, महाराष्ट्रातले सगळे जे सहकारी साखर कारखाने आहेत, पवारसाहेब फक्त ह्या सहकारी साखर कारखान्यांसाठी काम करत आलेत. स्वतःचा एकही कारखाना त्यांनी कधी काढलेला नाही. सुप्रियाताईंनी एकही स्वतःचा खाजगी कारखाना काढला नाही. फक्त सामान्य शेतकऱ्यांसाठी ते काम करत राहिलेत आणि आज सुद्धा त्यांची तीच भूमिका आहे. ते आपल्याला वेळोवेळी ते सांगत असतात.